संतोष बांगर यांच्यावर टीका करा अन मोठं व्हा असंच काही समीकरण कळमनुरी मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात झाले। लोकांची मानसिकता यांच्या कावड यात्रेला यायची नव्हती, पण देवाचं नाव घेऊन कावड यात्रेला येण्यासाठी लोकांना वेगवेगळे आमिष दिले। कुणाला पैशाने 1000 रुपये आणि टी शर्ट देण्याचा प्रयत्न केला, तितक्याहूनही नाही थांबले तर जागोजाग जे धाबे त्या रस्त्यामध्ये आहेत, हॉटेल आहेत, त्या हॉटेलमध्ये दारू त्यांच्यासाठी दारूचे पण व्यवस्था केली। काही व्हिडिओ पण याच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत। असं जर तुम्ही करत असाल ही तरुण पिढी, हे कळमनुरी मतदारसंघातली जनता मतदार तुम्हाला कधीच माफ करणार नाही। घेतली कावड निघाला महादेवावर, अरे महादेव त्रिशूल घालून दे ढुंगणात। महादेवाचं नावानी शंभू महादेव म्हणजे भोळा शंभू, त्याच्या नावानी ही देशभर कावड यात्रा निघते। परंतु कळमनुरी विधानसभेमध्ये जी कावड यात्रा निघते विद्यमान आमदाराकडून, तर ती कावड यात्रा म्हणजे फक्त स्वतःचे दंड दाखवणं, स्वतःचं ताकद दाखवणं आणि इथे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणणं म्हणजे मी किती मोठा आहे हे दाखवणं। तसं तर काही दिसलंच नाही। परंतु ज्या गाड्या होत्या त्या हे MH22च्या म्हणजे परभणीच्या होत्या, टी शर्ट वाटून, दारू वाटून आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला इथं आणून म्हणजे तुम्ही जी कावड यात्रेचं जे प्रदर्शन केलं तर त्याला मी राजकीय विकृती म्हणते, ती देवाची भक्ती तर नाहीच असं मी म्हणेल। संतोष बांगर हे कावड यात्रेचे आयोजक असल्यामुळे साहजिकच याचं श्रेय त्यांना मिळणार। मतदार जागरूक आहे, समाज हिताचं काम करणाऱ्या लोकांना पसंती ते देतात। विरोधकांनी टीका करण्यातच धन्यता मानली तर पुन्हा एकदा संतोष बांगर यांना विजयापासून रोखणार नाही।